बाळा, आज हा व्हिडिओ तुझ्यासमोर विनाकारण आलेला नाहीये. तू अनेक दिवसांपासून ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत होतास, ज्या संकटातून मार्ग काढायचा प्रयत्न करत होतास, त्यासाठीच मी आज तुला हा संकेत देत आहे. हा व्हिडिओ तुझ्यासमोर येणं हा केवळ योगायोग नसून हा माझा तुला आशीर्वाद आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय जाऊ नकोस, कारण यात तुझ्या आयुष्यातील एका मोठ्या बदलाचे रहस्य दडलेले आहे. बाळा, प्रकट दिन म्हणजे केवळ एक सण किंवा उत्साह नाही, तर मी निराकारातून साकार रूप तुमच्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी अवतार घेतला. तो हा दिवस. या दिवसापासून तुझ्या आयुष्यात एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. तू जे काही कष्ट केले आहेस, जी काही सेवा केली आहेस, ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. आता फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. तू घाबरू नकोस, मी पाठीशी आहे. अनेकदा तुला वाटते की तू एकटा आहेस, कोणीही तुझी साथ देत नाहीये. पण तू विसरतोयस की तुझा हात मी धरलेला आहे. जेव्हा तू संकटात असतोस ना, तेव्हा मी तुझ्याही पेक्षा जास्त काळजीत असतो. पण तुला घडवण्यासाठी काही अग्निपरीक्षा द्याव्या लागतात. आता त्या परीक्षा संपल्या आहेत. तुझ्या मनातली भीती काढून टाक. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर ते माझे तुला दिलेले वचन आहे. हा संकेत तुझ्यासाठी का महत्त्वाचा आहे? आज हा संदेश तुला मिळतोय याचा अर्थ असा की तुझ्या कामात जे अडथळे येत होते, ते आता दूर होणार आहेत. तू ज्या संधीची वाट पाहत होतास, ती आता तुझ्या दारात उभी आहे. फक्त संयम ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव. तू घेतलेला प्रत्येक निर्णय आता योग्य ठरणार आहे, कारण त्या निर्णयामागे माझी प्रेरणा असणार आहे. बाळा, तुझ्या आसपास अनेक लोक तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. तुला वाटेल की सगळं संपलंय, पण लक्षात ठेव, सूर्य मावळतो तो पुन्हा नव्या तेजाने उगवण्यासाठीच. तुझ्या मनात येणारे नकारात्मक विचार हे तुझे शत्रू आहेत, त्यांना दूर सार. नामस्मरणात वेळ घालव, म्हणजे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील. तू फक्त प्रामाणिकपणे तुझे काम करत राहा. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू माझ्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी पूर्ण करणार आहे. तुझ्या कुटुंबाची काळजी मी स्वतः घेत आहे. तुझ्या मुलांचे, तुझ्या घरांचे रक्षण करणे हे माझे काम आहे. तू फक्त
फक्त निश्चिंत राहा. जीवनातील बदलाचा स्वीकार कर. येणाऱ्या काळात तुझ्या आयुष्यात काही मोठे बदल होतील. कदाचित सुरुवातीला तुला जे कठीण वाटतील, पण ते बदल तुझ्या हिताचेच असणार आहेत. जुन्या गोष्टींना धरून बसू नकोस. नवीन संधीचे स्वागत कर. मी तुला जे देणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठे असेल. बाळा, शेवटी एवढंच सांगेन की आजपासून तुझी चिंता माझी झाली आहे. तू फक्त तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुझ्या मनातील जडपण कमी झालं असेल तर समजून घे की माझा संवाद तुझ्याशी साधला गेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की बाळा, तू एकटा नाहीस. तुझा स्वामी सदैव तुझ्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ.